सरकारची शासकीयाची, आणि ती जर मुंबईकरांची जमीन कुर्लाकरांची जमीन जर कुर्लाकर मागतात की आम्हाला तिथे बॉटनिका गार्डन द्या, धोताडी वागत नाही आहेत ना बिल्डिंग बांधायला. आज मुंबईमध्ये आल्यानंतर इथं सगळ्यात जास्त झाडं आहेत, पण ती झाडं तोडण्याचं काम चालू आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचं काम चालू आहे. आज प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किती साधारणतः झाडांवरती कुऱ्हाड कोसळणार आहे? आतमध्ये जाऊन मला वाटतं एकदा बघावी म्हणाली की तुम्ही, पण 1200 पेक्षा जास्त जागा त्या जागेमध्ये. आणि आपण पाहतोय की पोलिसांना पुढे जाऊ देत नाही. काही नागरिक देखील आहेत, ते देखील आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण देखील या ठिकाणी आलेला आहेत. पोलीस पुढे जाऊ देत नाही, काय सांगाल? तर पोलिसांनी ती मोजणी पहिल्यांदा थांबवली पाहिजे, आणि ती मोजणी थांबवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही ठिय्या आंदोलन, कारण पोलीस आम्हाला पुढे जाऊ देत नाही. आम्हाला त्या अधिकाऱ्यांशी बोलणी करायला आणि आमचं निवेदन त्यांना द्यायला आणि मोजणी बंद पाडायला आम्ही सगळेजण इथे आलो आहोत. आपल्याला वाटत नाही की आपण कायदा सुव्यवस्था हातात घेत आहात रस्त्याच्या मध्ये आंदोलन करत? आम्ही कुठेही कायदा किंवा सुव्यवस्था मोडीत आणलेली नाहीये. आम्ही शांतपणे हे करतोय. आम्हाला जर पोलिसांनी पुढे जाऊ दिलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल, आमची अजिबात असणार नाही. आपण मदर डेअरीमध्ये जाणारच? हो, आम्ही मदर डेअरीमध्ये ती मोजणी जी सुरू आहे ती बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण पाहू शकतो की मदर डेअरीमध्ये आम्ही जाणारच आहोत, अशी जी प्रतिक्रिया आहे येथील लोकलचे रहिवासी संघ आहे या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह मी रवी खराट, TV9 मराठी, कुर्ला. आपण पाहतोय कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध होतोय आणि त्या जागेसाठी काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे. वर्षा गायकवाड या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यासाठी विरोध करण्यात येतोय. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा उपस्थित आहेत.